अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्राम श्री क्षेत्र भिलटेक येथील नागदेवतेचे कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, विदर्भातील एकमेव नागदेवतेचे मंदिर आहे। हे मंदिर कोलाट नदीच्या तीरावर वसलेले असून या मंदिराची ख्याती पुराणिक असल्यामुळे विदर्भातील कानाकोपऱ्यात भाविक भक्त 12ही महिने या ठिकाणी दर्शनासाठी येतात। या ठिकाणी भिल्ल लोकांची वस्ती होती, त्यामुळे या गावाला भिलटेक असे नाव पडले। ही यात्रा पौष महिन्यात महिनाभर चालू राहते। या नागोबा दर्शनाचे अनेक भक्तांना चमत्कार तसेच अनेक रुग्णांच्या संपूर्ण व्याधी नष्ट होतात। भक्तांची श्रद्धास्थान म्हणून या स्थळाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी राज्य व परराज्यातील लोकांचे भंडारे असतात। या देवाचा नैवेद्य म्हणजे रोडग्याचा नैवेद्य देवांना दाखविला जातो। मात्र या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने भाविकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी दिसून येत आहे। चांदूर रेल्वे पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या हेतू पुरस्कृतपणामुळे कोलाट नदी घाटाचे खोलीकरण व गाळ काढणे बाकी असल्याने नागदेवताच्या सवाऱ्यांना चिखल गाळात खेळावे लागत आहे। कोलाट नदीच्या दोन्ही बाजूंचे साफसफाई करण्यात आली नसल्याने भाविक भक्तांमध्ये पंचायत समिती प्रशासनाबद्दल रोष व्यक्त करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। नमस्कार। आपण आपल्या भिलटेक संस्थांविषयी शासनाकडे काय मागणी आहे आपली? संस्थांच्या विकासात्मक निर्णयाचा म्हणजे निधीसाठी शासनाकडे काय तुमची काय मागणी आहे? म्हणजे इथं कोणकोणता विकास व्हायला पाहिजे? विकास जे शौचालय, अजून भाविकांसाठी सभागृह, सभामंडप आणि तसेच जिथे येणारे वारकरी रात्रीच्या आदल्या दिवशी येणारे त्याच्यासाठी व्यवस्था, सायंकाळची भक्तनिवास